स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात। आज आहे रथसप्तमी। तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला गावाकडचं जीवन कसं असतं आणि गावाकडे रथसप्तमीचा सण कसा साजरा केला जातो हे दाखवणार आहे। आणि हे बघा, सकाळी सकाळी आमची चिमुकली ना आंघोळ करून मातीत खेळत बसलेली आहेत आणि आम्ही त्याला ना या गोष्टीपासून अजिबात अडवलेलं नाहीये, कारण त्यांना ना शहरात अजिबात मातीत खेळायला मिळत नाही। इथं खेळताय तर बिंदास्तपणे खेळू द्यायचं। इकडे आमचे भाऊ म्हशीची धार काढतायत। आता ना मी निघालेले आहे शेतात। आमचं जे शेत आहे ना ते आमच्या घराजवळच आहे, म्हणजे घरच शेतात असल्यासारखं आहे। तर आम्ही शेतात निघाले फिरायला आणि शेतात काय काय लावले ते तुम्हाला तर दाखवते। हे बघा, आमचे तात्या कमरेला टॉवेल बांधूनच कामाला लागतात। या शेतामध्ये ना ऊस होता, तर ऊस काढून झाल्यानंतर ना त्याची जी पाचट असते ना ती जाळलेली आहे आणि त्यानंतर जो राहिलेला ऊस असतो ना तो बघा आलेला आहे। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघा हा ऊस आहे आणि हा पण चांगला आलेला दिसतोय। आणि आम्ही आलेलो आहे आता आमच्या झेंडूच्या बागेत। बघा सगळीकडे कणा फुलंच फुलं आहेत, खूप भारी वाटतंय। तरी आता झाडं सुकलेत पण छान वाटतंय, फुलं अजून छान दिसत आहेत। शेताच्या एका बाजूला ना ओढा देखील आहे, ओढ्यात अगदी थोडं पाणी दिसतंय बघा। आमच्या लहानपणी ना या ठिकाणी एक चिंचेचं झाड होतं, मी त्या झाडाखाली येऊन ना अभ्यास करायला बसायचे। शेतात आलोय आणि फुलं दिसत आहेत, तर त्यांना तोडण्यापासूनचा मोह काही आवरता येत नाहीये, त्यामुळे आता जरा फुलं तोडून घेते। शेतामध्ये ना एवढी छान फुलं दिसत आहेत, पण आता फुलांना ना मार्केट नाहीये। म्हणजे हे फुलं तोडायला वगैरे आणि इथून मार्केटपर्यंत पोहोचायला खूप पैसे खर्च होतात आणि याला दर काही मिळत नाहीये। त्यामुळे आता हे नांगरून टाकायचं असं म्हणतायत घरचे। तर खूप वाईट वाटतंय की किती सुंदर फुलं आलेत पण त्याला काही दरच नसेल भेटत, तर काय करायचं ना शेतकऱ्यांनी। दादू आणि तात्या आहेत ना ते एक इंजिन घेऊन निघालेले आहेत बघा। समोरच ना आपलं घर देखील दिसत आहे बघा शेतातून। घराच्या टेरेसवर उभं राहून आपण ना चारी बाजूकडे लक्ष ठेवू शकतो। भरपूर फुलं गोळा करून झालेली आहेत आणि आता मी घरी निघालेले आहे। जाताना पण तुम्हाला ना शेत दाखवणार आहे आणि आमच्या शेतात काय काय लावलंय ते पण दाखवणार आहे। व्हिडिओच्या नादात ना दादू आणि तात्या पुढे गेल्यात, मी एकटीच मागे राहिले। अशी खोप देखील बनवलेली आहे आणि यामध्ये ना जे काही शेतातलं पीक निघतं ते ठेवलं जातं तात्पुरतं। हे बघा, शेतातच विहीर पण बांधलेली आहे, विहिरीत भरपूर पाणी दिसतंय आपल्याला। आता आपल्याला ओढा लागतोय, ओढ्यातून रस्ता क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि या ओढ्यावरच ना बंधारा देखील बांधलेला आहे। आताच काही दिवसापूर्वीच बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता मी तुम्हाला ना विहीर दाखवणार आहे बघा। आमची जी शेतातली विहीर आहे ना ती विहिरीमध्ये पाणी पण दिसतंय। हे बघा, विहीर किती तुडुंब भरलेली आहे आणि या विहिरीचं बांधकाम ना माझ्या आजोबांच्या काळातलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः मेहनत केलेली आहे ही विहीर बांधण्यासाठी। या ठिकाणी देखील एक ऊसाचं शेत आहे, इथला पण ऊस गेलेला आहे आताच काही दिवसापूर्वी। आणि या ठिकाणी लावलेली आहे कलिंगडाची बाग। काही दिवसातच उन्हाळा येईल आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचा सीझन असतो, तर त्यामुळे कलिंगड लावलेले आहेत आणि पहिल्यांदाच लावलेत कलिंगड आमच्या शेतात। हे बघा, कलिंगडाची ना अगदी छोटी छोटी रोपं आहेत आणि त्यांच्यावरती ना हा कागद टाकलेला आहे। हे बघा, भरपूर कलिंगड लावलेले आहेत आणि हा कागद कशासाठी टाकलाय माहिती आहे का तुम्हाला? की शेतामध्ये जास्त तण येऊ नये, म्हणजे घाण येऊ नये, दुसरं काही पीक वाढू नये म्हणून हे लावलेलं असतं। खरंच ना शेतामध्ये फिरण्याची मजाच वेगळी असते आणि मला फक्त शेतात फिरायला नाही आवडत बरं का, काम करायला पण आवडतं। हे बघा, या शेतामध्ये लावलेली आहे ज्वारी आणि हिरवगार दिसतंय सगळीकडे, बघायला अगदी छान वाटतंय। आणि ही ज्वारी ना आता छोटी छोटी आलेली आहे, 2 महिन्यात तर मोठी ज्वारी येईल, काढायला पण येईल लगेच। आणि इकडे पण लावलेली आहे झेंडूची फुलं, केशरी फुलांची बाग आहे इकडे। हे बघा, ही ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि वांग्याची झाडं लावलेली आहेत, मस्त अशी वांगी पण आलेली आहेत। जर आपल्याला ताजं ताजं खायचं असेल ना तर शेतातच राहिलं पाहिजे बघा। वांग्याची झाडं कशी छान आलेली आहेत आणि भरपूर वांगी पण लागले त्याला।
इकडे ना मुळा लावलेला आहे बघा, छान आलेला आहे. लाल कलरचा पण मुळा लावलेला आहे. पहिल्यांदाच बघते मी तर लाल मुळा. आणि मुळ्याच्या झाडाचे 2 फायदे असतात. मुळा पण खायचा आणि त्याला शेंगा पण येतात बघा. फुलं आलेली आहेत आणि शेंगा आलेले आहेत. ही मुळ्याची शेंग आहे. मुळ्याची शेंगेची भाजी केली जाते आणि भाजी पण छान लागते खायला. हे बघा, एकाच झाडाला ना केवढ्या मुळ्याच्या शेंगा लागल्यात. जुन्या काळातली लोक ना या मुळ्याच्या शेंगांना वाळवायचे आणि त्यांना ना तेल मीठ लावून रात्रीच्या जेवणात भाकरीसोबत खायचे. इकडे लावलेला आहे लसूण आणि छान आलेला दिसतोय तो. लसणाच्या पानांची चटणी ना खूप भारी लागते माहिती आहे का, आणि ती आपल्याला गावाकडे आल्यानंतरच खायला मिळते. इथे कांदा आहे. कांदा पण मोठा आलेला दिसतोय. कांद्याला पात आलेली दिसते. जेवणासोबत ही पात खायला पण छान लागते. या ठिकाणी ना एका शेतामध्ये कांदा आणि लसूण दोन्ही पण लावलेलं आहे. म्हणजे एका साईडला कांदा, एका साईडला लसूण. शेत फिरून झालेलं आहे. आता घरी आलोय. रथसप्तमीसाठी रांगोळी काढलेली आहे. मी फुलं घेऊन आले, तर या रांगोळीला ना आता फुलांनी सजूया आपण. आणि गावाकडे ना रथसप्तमीच्या दिवशी पुरणपोळी ही असतेच बरं का. शहरात लोक टाळाटाळ करतात. पुरणपोळी काय करायची, आम्ही तिळाचीच करतो वगैरे. काही काही जण तर वेगवेगळे काही पदार्थ करतात. पण गावाकडे कंपल्सरी असते ती म्हणजे गुळाची पोळी, पुरणपोळी. आणि आईने आज बनवलेली आहे. आमची आई ना कोणाचीही वाट न बघता, कोणालाही न उठवताना, असं काही सण वगैरे असला किंवा ती रोजच सकाळी सकाळी लवकर उठते आणि कामाला लागते. हे बघा आई आता पोळी कशी लाटते आपण बघूया. मला ना अजून एवढी छान अशी पोळी येत नाही बरं का, पण आमची आई एक्सपर्ट आहे बरं का. आई आता नैवेद्याचं ताट भरते. आपल्याला आता पूजा करायची आहे रथसप्तमीची. इकडे पूजा रांगोळी काढायला लागलेली आहे तुळशीच्या समोर, आणि तिला मदत करतायत नीतू आणि हर्षू. या फुलांपासून ना आपल्याला डेकोरेशन करायचंय. इकडे बघा मक्याची कणसं पण आणलेली आहेत. आमचा एक खोंड आहे ना तो आजारी पडलेला आहे आणि त्याला चेक करायला ना आता डॉक्टर आलेत. तर मी दाखवते ते कसे चेक करतायत. आता याला ना इंजेक्शन करणार आहेत बघा. देऊन झालं बघा इंजेक्शन. इंजेक्शन दिलं बघा. वासरू किती छान तो उभं राहिलंय. डॉक्टर चेक करायला आलेत तर निखिल बा किती लांब जाऊन उभं राहिलेत. रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. रांगोळीमध्ये शुभ रथसप्तमी असं लिहिलेलं आहे आणि रांगोळीच्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. त्याला देखील आम्ही डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं. आपल्या तुळशीच्या शेजारीच आईनं हे दुधाचं बुंडुकलं ठेवलेलं आहे. ताजं ताजं दूध आहे त्याच्यामध्ये आणि ते दूध आपल्याला आता उतू घालवायचं आहे. ही आहे आपली पौर्णिमा. हिने ना आता सूर्यनारायणाचं 7 दिवसाचं व्रत केलेलं आहे. म्हणजे 7 दिवस तिने ना उपवास केलेला आहे. सर्वांना खाण्यासाठी आईने मक्याचा चिवडा बनवलेला आहे. गावाकडे ना असल्या आपल्याला छान छान गोष्टी खायला मिळतात बघा. या ठिकाणी आता रथसप्तमीची पूजा करायची आहे. शेणकोटे पेटवायची चाललेत. याच्यावरती आपल्याला दूध ओतू घालवायचे. निखिल आता शेणकोटे पेटवण्याचं काम करतायत. हे बघा शेणकोटे पेटवायला किती लोक आलेली आहेत. आणि आपली चिव बघा केसाला चांगला टॉवेल वगैरे गुंडाळून आले मोठ्या बायकांसारखं. लागली आग लागली इकडे. शेणकोटे पेटलेली आहेत. आता याची पूजा करायची आहे. आई पौर्णिमा पूजा करायला लागलेल्या आहेत. बाजूला सारखं लागलं. सॉरी.
अगं ते आई ते कशाला ठेवले भांड साधं मटकं नाही का ते मातीच आहे ना आता निखिल इकडे पूजा करायला लागलेले आहेत. बऱ्याच वर्षातून आम्हाला ना रथसप्तमीची पूजा करायचा चान्स मिळालेला आहे. गावाकडे आपल्याला अशी शेकोटी वगैरे करता येते, पण शहरात काय असं करता येत नाही. घालवलं तर आपण गॅसवरच घरात दूध उतू घालवतो. आईनं फूल आणून ठेवलेलं आहे. दूध कुठं उतू जातंय ते बघायला सगळेजण थांबलेले आहेत. दूध वर यायला लागलेलं आहे बघा हळूहळू. दूध उतू घालवण्यासाठी बघा सगळेजण आलेले आहेत आणि सगळ्यांचं काही ना काहीतरी चाललोय काम. हे बघा दूध आता ना काही वेळातच उतू जाणार आहे. नित्तू पण आपली पूजा करायला लागलेली आहे बघा. गेलं 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 दूध उतू गेलं. हा पूर्वेला गेलं दूध उतू गेलेलं आहे बघा कसं वाहतंय त्यातून. हा वाहतंय मडक्यातून दूध. मुलांचा आनंद बघा. पूजा वगैरे करून झालेली आहे. आता मी ना व्हिडिओ एडिटिंगचं काम करते जरा. घरात मुलांचा बघा काय खेळ चाललाय. चटईवरती हर्षू आणि नित्तू झोपल्यात. चिव त्यांना ओढते. पसारा पण बघा घरात किती केलाय. लहान मुलांना असले काहीतरी खेळ खेळायला खूप आवडते बघा. दुपारची वेळ झाले. आम्ही सर्वजण बाहेर कट्ट्यावर बसलोय. रानातून फुलं आणल्यात आणि फुलांचा हार बनवायचा चाललाय बघा. 1-2 हार मी बनवलेले आहेत आणि आता बाकीचे हार बनवायचे आहेत आपल्याला. साडू नको अशी अशी चिमट घ्या चिमुकल्यांचा देखील इकडे खेळ चाललाय. आई बसले सगळ्यांना खायला वगैरे चारते. भाऊजी मुलांना खेळवत बसल्यात. हे बघा हर्षूने ना त्याच्या गाडीला फुलांनी सजवलेलं आहे. त्याच्या खाली त्याची आवडती गाडी आहे JCB. शिव आणि भाऊजी आंब्याची पानं आणून देतात मला हार करण्यासाठी. आज आमच्या घरी बोर न्हाण्याचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाची आम्ही सर्व तयारी केलेली आहे. आता आपण कार्यक्रम साजरा करायचा आहे. आज आमच्या घरी बोर न्हाण्याचा कार्यक्रम आहे. आमच्या घरी 4 चिमुकली मुलं आहेत आणि त्या चौघांचा बोर न्हाण्याचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तर त्याचा मी वेगळा ब्लॉग बनवते. आजचा हा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.